हिवाळी अधिवेशनात राज्यसभेचं कामकाज आज संस्थगित करण्यात आलं। या अधिवेशनात 65 तास राज्यसभेचं कामकाज झालं। 17 विधेयकं मंजूर झाली, मात्र 22 तास वायाही गेले, असं सभापती उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी समारोपाच्या भाषणात सांगितलं। फौजदारी कायद्यात सुधारणा सुचवणारी लोकसभेत मंजूर झालेली तिन्ही विधेयकं राज्यसभेत चर्चेअंती मंजूर करण्यात आली। ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यातल्या तरतुदी या शिक्षा देण्याच्या हेतूनं केल्या होत्या। नव्या सुधारणांचा उद्देश न्याय मिळवून देण्याचा आहे, असं गृहमंत्री अमित शहा यांनी या विधेयकांवरच्या चर्चेला उत्तर देताना अधोरेखित केलं। लोकसभेत पारित झालेलं ट्राय कायद्यात सुधारणा सुचवणारं दूरसंचार विधेयक आज राज्यसभेतही मंजूर झालं। गेल्या 9.5 वर्षात देशभरातल्या दूरसंचार मनोऱ्यांची संख्या 6 लाखांवरून 25 लाखांवर पोहोचली आहे, अशी माहिती दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या विधेयकाच्या उत्तरादाखल दिली। पंतप्रधानांच्या धोरणांमुळे 5G ची वेगानं अंमलबजावणी होणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला आहे। तसंच यासाठी लागणाऱ्या सर्व साधनसामुग्रीची निर्मिती भारतातच झाल्याचं सांगत यामुळे मेड इन इंडियाला देखील गती मिळाली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं। या विधेयकात ग्राहकांचं हित लक्षात घेऊन तरतुदी करण्यात आल्या आहेत। ऑनलाईन व्यवहारासाठी मोबाईलचा वापर वाढला असून मोबाईलद्वारे होणाऱ्या फसवणुकींना चाप लावण्यासाठी या विधेयकात तरतूद करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं। खोटी कागदपत्र देऊन मोबाईल सिम कार्ड विकत घेणाऱ्यांसाठी या विधेयकात 50 लाखांच्या दंडासह 3 वर्षाच्या शिक्षेची तरतूद केली आहे।